अजिबात तेलाचा वापर न करता रगडा बनवण्यासाठी पिवळे वाटाणे रात्रभर किंवा 10 ते 12 तास भिजवून घेतलेले आहे। या वाटाण्यांमध्ये पाणी, 2 बटाटे, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून कुकरला 9 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, चिमूटभर हिंग, काळं मीठ, साधं मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। चटणी घट्ट करण्यासाठी यामध्ये एक ब्रेड टाकायचा, थोडासा बर्फ आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हिरवी चटणी तयार आहे। आंबट गोड चटणीसाठी चिंच अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच दळून घेतली आणि चिंचेचं पाणी चाळून घेतलं। चिंचेचं पाणी तयार आहे। यामध्ये गूळ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून मीडियम फ्लेमवरती चटणी तयार करून घ्यायची। इथे आंबट गोड चटणी सुद्धा तयार आहे। तोपर्यंत वाटाणे सुद्धा शिजलेले आहेत। आता यामध्ये बटाट्यांना चांगलं स्मॅश करून घेतलं आणि यामध्ये चाट मसाला टाकून घेतला। पाणीपुरी, रगडा, शेवपुरी बनवण्यासाठी वाटाणा बटाट्याचा बेस तयार आहे। 0 ऑइल रगड्याची पूर्ण तयारी झालेली आहे। बाउलमध्ये शिजवून घेतलेले वाटाणे टाकले, त्यावरती पुन्हा हिरवी चटणी टाकली आणि त्यावरती पुन्हा वाटाणे टाकून घेतले आणि वरती हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, कैरी, कोथिंबीर आणि आवडत असेल तर शेव टाकून ताव मारायचा।